ATMच्या बाहेर निघून गेलो। त्याच्यानंतर संध्याकाळी जेव्हा घरी गेलो तर मी फोन पेने पैसे चेक केले तर मला अचानक माझे पैसे वेगवेगळे दिसू लागले। पहिले 20,000 रुपये त्या आरोपींनी जमा केले पोलीस स्टेशनला आणि पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मार्फत ते पैसे मिळाले। जसं माझ्यासोबत माझा ATM दुसऱ्याला देऊन जी माझी फसवणूक झाली तसं दुसऱ्या कोणासोबतही होऊ नये याच्यासाठी आपण आपला ATM कोणत्याही व्यक्तीला देऊ नये। मी विकास भावलाड राठोड, राहणार चैतन्य तांडा क्रमांक 4, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। 1/4/2026 रोजी मी दुपारी 2:45 वाजता स्टेट बँकेत गेलो होतो आणि पैसे काढत असताना मी 2 वेळेस ट्राय केले, पैसे काही निघाले नाही। माझ्या पहिले एक व्यक्ती पैसे काढत होता, त्यांनी काढले, तो बाहेर निघाला। नंतर मी गेलो मध्ये, मी काढत असताना माझ्याकडून पैसे निघाले नाही। मग तो जो पहिले काढणारा व्यक्ती होता तो माझ्या मागे येऊन उभा राहिला। मी 2 वेळेस ट्राय केले, पैसे काही निघाले नाही। तेव्हा तो मला त्याने विचारलं की बा मी पैसे काढून देतो। मी त्याला 2 वेळेस नाही सांगितलं। त्याच्यानंतर तिसऱ्यांदा त्याने परत मला सांगितलं की मलाही असंच प्रॉब्लेम येत होता, मी तुम्हाला पैसे काढून देतो। मग मी माझं ATM कार्ड त्याच्या हातात दिलं, त्याने ते हात चलाकीने एक्सचेंज करून घेतलं आणि त्याचा जो ATM होता त्याने माझ्या हातात दिला। त्याच्याने मी पैसे काढले, मी बघितलं नाही की ते ATM माझं आहे त्याचं आहे। त्याच्यानंतर मी ते पैसे निघाले नाही आणि ATMच्या बाहेर निघून गेलो। त्याच्यानंतर संध्याकाळी जेव्हा घरी गेलो तर मी फोन पेने पैसे चेक केले तर मला अचानक माझे पैसे वेगवेगळे दिसू लागले। पहिले 89,000 दिसले, त्याच्यानंतर 82,000, त्याच्यानंतर 75,000, त्याच्यानंतर 55,000। नंतर मला असं वाटलं की बा माझे पैसे कुठंतरी कट झाले। मग मी ते ATM जेव्हा बघितलं ते ATM चेंज झालं। मी घरून इथं आलो चाळीसगावला आमदार साहेबांचं ऑफिसला, तिथं आमदार साहेब बाहेरच होते। त्यांना सांगितलं की बा असं असं झालं। मग आमदार साहेबांनी त्यांचे CA त्यांना पाठवलं आणि पोलीस कंप्लेंट केली। तिथं त्या CAंनी स्टेटमेंट काढलं बँकेचं, त्याच्यात कळालं की 40,000 रुपये काढलेले आहे त्यांनी। त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट केली। आरोपींनी जी गाडी आणली होती त्या गाडीवरून पोलिसांनी त्या आरोपीला पकडलं आणि पोलीस स्टेशनला जमा केलं। त्याच्यानंतर त्याच्या मार्फत 30,000 रुपये त्या आरोपींनी जमा केले पोलीस स्टेशनला आणि पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मार्फत ते पैसे मिळाले।